मी नाना दादाराव हिवाळे, मी साक्षी हिवाळे याचा पालक असून साक्षी ही लहानपणापासून आज्ञाधारक, हुशार व सांगितलेले सर्व कामं व्यवस्थित करत होती आणि शालेय जीवनापासूनच ती लहानपणापासूनच ती हुशार होती। साक्षी हिला 10वी मध्ये 94% मार्क पडले आणि 11वी आणि 12वी हा जो तिचा काळ होता हा कोरोना काळ असल्यामुळे क्लासेस तिचे झाले नाही रेग्युलर, त्याच्यामुळे ती नीटची परीक्षा ही क्रॅक करू शकली नाही। त्याच्यानंतर मग आम्ही उस्मानपुरा येथे देशमुख सर यांच्या क्लासेसवर जाऊन तिथं तिचं ॲडमिशन घेतलं। देशमुख सर हे अत्यंत शिस्तप्रिय, कडक, वेळेचे बंधनकारक असल्यामुळे सकाळी 6 वाजेला आम्ही नेऊन सोडत होतो आणि संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा घ्यायला जात होतो। त्या पिरियडमध्ये देशमुख सरांनी जे काही शिकवलं तिला त्याचा बरोबर ते अभ्यास करून आणि पेपर व्यवस्थित देत होते आणि तिथून आल्यानंतर देखील ती घरी सातत्यानं 11, 12, 1 वाजेपर्यंत अभ्यास करत होती आणि सकाळी पुन्हा 5ला उठून 6 वाजता पुन्हा तिचा डब्बा वगैरे करून आम्ही तिला बरोबर 6 वाजता तिथं देशमुख सरांच्या अकॅडमीवर सोडत होतो। कारण देशमुख सर हे वेळेचे एवढे पायबंद होते, थोडासा जरी विद्यार्थी उशिरा आला तरी ते त्याला वर्गामध्ये घेत नव्हते। त्यामुळे अत्यंत शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असल्यामुळे तिने त्या सातत्य ठेवून अभ्यास केला आणि आज रोजी त्या अभ्यासाचे परिणाम म्हणून तिने नीट ही परीक्षा क्रॅक केलेली आहे। वडील म्हणून एकच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तिने आतापर्यंत अभ्यास करून ही महत्त्वाची परीक्षा पार पाडली, त्याचप्रमाणे आता एक दुसरा टप्पा बाकी आहे MBBSचा। मला वडील म्हणून तुझा खूप अभिमान वाटतो आणि यापुढेही मला एक डॉक्टराचे वडील म्हणून ओळखतील। सरांना खूप थँक्यू म्हणत। मला वाटलं माझ्या पप्पांचा म्हणजे मग पप्पांचा व्हिडिओज बनवलेला नाहीये, मला माहिती नव्हतं। मला वाटलं मम्मी माझ्यासोबत होती फिरायला, मला माहितीच नव्हतं। मी फर्स्ट टाइम माझ्या पप्पाला असं बोलताना बघितलंय। सर खूप म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये। मी मागच्या वर्षी याच कार्यक्रमाला आले होते, तिथे मागे बसलेले होते, आता आज आले इथे समोर बसलेले। मी सगळ्यांना हे सांगल, हसत खेळत अभ्यास करा, जास्त ताण घेऊ नका आणि पुढच्या वेळेस सरांना हा हॉल कमी पडेल इतके टॉपर्स भरू द्या।